नमस्कार माझ्या लाडक्या बंधूंनो आणि लाडक्या बहिणींनो. मित्रांनो, लाडक्या बहिणीची के-वाय-सी करावी लागणार आहे आणि ही कोणाची के-वाय-सी करावी लागणार आहे, हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आणि नेमकी ही के-वाय-सी कशी करायची, त्यानंतर या के-वाय-सीमध्ये नेमके पैसे कोणाला येणार आहे आणि कोणाचे पैसे किती बाकी आहे, कोणाला 6,000 येणार आहे, हे आपण बघणार आहे. तर नमस्कार, मी रवी पाटील. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की लाडक्या बहिणीची के-वाय-सी कशी करायची, कोणासाठी करायची. मित्रांनो, सरकारने प्रत्येक वेळी सांगितलेले मागच्या वेळेसही जूनमध्ये आपण लाडक्या बहिणींची के-वाय-सी केली होती. तर ती के-वाय-सी सर्वांचीच केली होती आणि त्यामध्ये भरपूर जणांच्या त्रुटी राहिल्या होत्या. तर ते त्रुटी कशा पद्धतीच्या होत्या, की काही जे शहाण्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी के-वाय-सी ही आपल्या मोबाईलमधून केली होती आणि घरीच केली होती. तर ती के-वाय-सी काहींचे ऑप्शन निवडण्यामध्ये चुकले होते. येस, नोचं जे ऑप्शन होते ते चुकले आणि प्रॉपर ते के-वाय-सी झाली नाही. आणि काही काही जे आहेत ज्यांची के-वाय-सी व्यवस्थित झाली पण तरीसुद्धा पैसे आलेले नाहीत. आणि अशा बहिणींना ही के-वाय-सी आता पुन्हा करण्याचे ऑप्शन सुरू करण्यात येणार आहे. ही के-वाय-सी लवकरच पोर्टलवरती चालू होईल आणि त्याची के-वाय-सी कशी करायची याचा व्हिडिओसुद्धा आपण घेणार आहोत. तर त्याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला के-वाय-सी करताना कुठली अडचण येणार नाही आणि के-वाय-सी नेमकी कशी करायची हे तुम्हाला त्या व्हिडिओमधून कळून जाईल. तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, ही के-वाय-सी करण्यासाठी सरकार पुन्हा ऑप्शन चालू करणार आहे. पुन्हा के-वाय-सी करणार आहे. दरवर्षी हे जून-जुलैमध्ये के-वाय-सी करावी लागणार आहे. तर भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी के-वाय-सी चुकवलेली आहे. आणि काही लाडक्या बहिणींची के-वाय-सी व्यवस्थित आहे, तरीसुद्धा त्यांचे अर्ज हे पेंडिंगमध्ये गेलेले आहे. त्याच्यामुळं त्यांना जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे हे हप्ते पडलेले नाही. काही महिलांना जानेवारीपर्यंत आलेले, त्याच्यानंतर आले नाही. तर अशा महिलांचे 6,000 के-वाय-सी केल्यानंतर एक सोबत येणार आहे. तर के-वाय-सी केल्याच्या नंतरच ते 6,000 तुम्हाला मिळू शकतात. तर त्यामुळं तुम्ही नक्की के-वाय-सी करून घ्या. के-वाय-सीचे ऑप्शन जेव्हा चालू होतील, तेव्हा आपल्या चॅनलवरती नक्कीच तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल. आणि त्यानंतर मित्रांनो, असं सांगण्यात आलेलं होतं की सरकारकडून की प्रत्येक महिलेला हे ₹2,000 देण्यात येतील. पण 2,000 न देता आत्तापर्यंत सर्व हे ₹1,500 चालू आहेत. सरकार नेमकं कोणाला 2,000 देतंय आणि कोणाला 2,500 देतंय, की हे याच्यावरती आपण जास्त नाही बोलू शकत. पण नक्कीच तुम्हाला के-वाय-सी केल्यानंतर पैसे मिळणार आहेत. तर अशा महिलांसाठी हा अपडेट होता मित्रांनो, ज्यांचे पैसे पूर्णपणे बंद झाले. त्या अशा महिला लाडक्या बहिणी होत्या, ज्यांचे मला नेहमी कॉल यायचे, ज्यांनी माझ्याकडे अर्ज केलेले आहे आणि के-वाय-सी स्वतःहून घरी केलेली आहे. अशांचे पैसे बंद झालेले होते आणि काहींची के-वाय-सी व्यवस्थित होती, तरीसुद्धा त्यांचे पैसे पेंडिंगमध्ये, अर्ज पेंडिंगमध्ये पडलेले होते. आणि दुसरं अपडेट असं आहे की तुमच्या अर्जाची स्थितीही पाहता येणार आहे. आत्तापर्यंत तुमच्या अर्जाचे जे स्टेटस आहे ते चेक करता येत नव्हतं कुठेही. पण याच्यानंतर हे स्टेटस जे आहे ते तुम्हाला पाहता येणार आहे. पण ते स्टेटस हे नेमकं कुणाचं पाहता येणार आहे? याच्यामध्ये पण भानगड आहे. मित्रांनो, कारण की ज्यांनी पोर्टलवरती अर्ज भरले, पोर्टल जे बनवण्यात आलेलं होतं, त्या पोर्टलवरती, वेबसाईटवरती ज्यांनी अर्ज भरले त्यांचंच स्टेटस इथं पाहता येणार आहे. ज्यांनी ॲपवरती अर्ज भरलेले होते. ॲपमध्ये अर्ज भरल्यामुळं त्यांना कुठलाही स्टेटस पाहता येत नाही. त्यांचे अर्ज नेमकं कुठे आहे, त्यांच्या अर्जाचं नेमकं काय झालं, याच्यामध्ये आपण काहीही चेक करू शकत नाही. फक्त सरकारकडेच त्यांचा डाटा आहे. आधार कार्डचा, त्यांच्या बँकचा, आधार सीडिंगचा हा डाटा त्यांच्याकडे आहे. पण नेमकं आपण कुठे चेक करायला गेलो तर ती जे ॲपवरती अर्ज भरलेले होते त्याचा कुठेही काही आपल्याला सध्या चेक करता येणार नाहीये. तर अशा पद्धतीचे हे अपडेट्स होते मित्रांनो. तुम्हाला हे अपडेट्स कशा वाटल्या आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेव्हा कधी के-वाय-सीचं ऑप्शन येईल आणि के-वाय-सी चालू होतील तेव्हा आपण व्हिडिओ बनवून टाकूच. तर तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.